नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असतो. तसंच आजही इंटरेस्टिंग अशी गोष्ट घेऊन आलोय, पण ती जी गोष्ट आहे आपल्या कथानकाचं कंटिन्युएशन आहे. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे ऑलरेडी. चला तर आजची गोष्ट काय आहे ती पाहूया. ते 4 मित्र, तुम्हाला थोडासा रिकॅप देतो. 4 मित्र तुम्हाला आठवत असतील, नेहा, समीर, कीर्ती आणि राहुल. हे 4 जण, त्यांचा लीडर जो राहुल, हे सगळेजण ठरवतात एका वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली गावातल्या जायचं आणि त्यांना एक व्हिडिओ पाहिजे असतोय करायचा, कंटेंट क्रिएट करायचा असतोय, व्हायरल करायचा असतोय, प्लस त्यांचा जो रिसर्चचा पेपरचा सब्जेक्ट पण असतो. आता हे सगळं घेऊन जेव्हा ते जातात तेव्हा तिथं गेल्यावर त्यांना अचानक एक सावली दिसती, त्याचं रिडिंग येतंय, बऱ्याच गोष्टी होतात. याच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे काय काय झालं. पहिल्या वेळी रिडिंग आलं, दुसऱ्या वेळी त्या रिडिंग बरोबरच त्यांना काही आणखीन गोष्टी सापडल्या तिथं. तर त्यावरती अजूनही ते जद्दोजहद करत आहेत. नेमकं काय आहे ते, सावली बोलायला लागली आहे, कनेक्शन झालेलं आहे, वेगळ्या प्रकारचं नेटवर्किंग झालेलं आहे, बरंच काय काय झालेलं आहे. त्या प्लांट आणि त्या न्यूरोबायोलॉजी वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत या सगळ्यामध्ये. तर अशीच आजची सुद्धा गोष्ट आहे, तीच पण कंटिन्युएशन मध्ये आहे. काय आहे बघूया. आता पुढचा दिवस आहे, सोमवारची रात्र आहे. सोमवारच्या रात्री ही फक्त अंधाराची रात्र नव्हती. त्या दिवशी पुन्हा सगळ्यांनी ठरवलं की पुन्हा एकदा जाऊया त्या झाडाखाली. तसं बघितलं तर कीर्ती थोडंसं क्रिंज टोन मध्ये, ती घाबरलेलीच होती ऑलरेडी, तिला जायचं नव्हतं. नेहाचं पण तेच. समीर जीवात जीव आणून चाललेला त्याच्याबरोबर, पण त्यांना रिसर्च कंप्लीट करायचा होता त्यांचा, त्यामुळं त्यांना तिथं जावंच लागणार होतं. कालचा मेसेज अजूनही त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात घुमत होता. कालचा जो मेसेज त्या झाडांच्याकडनं त्यांच्या मोबाईलवरती, स्क्रीनवरती आला, कुठं आहे काय आहे वगैरे करून, जो एक मेसेज आला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये जी चक्र फिरायला लागली, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर, हे सगळं अजूनही त्यांच्या डोक्यातनं जातच नव्हतं. काय झालं ते नेमकं, फ्लिकर झालीये स्क्रीन, त्यांना मेसेज पण आलाय वगैरे वगैरे. तोच आवाज त्यांच्या डोक्यात घुमतोय अजूनही. तुम्ही ऐकता काय आणि परत ये, हे 2 आवाज. ते दोघेही घाबरलेले बाय द वे. राहुल खिडकीत उभा होता. सकाळपासनं त्याचं मन अजिबात शांत नव्हतं. सोमवार होता. सोमवारी त्यांनी ठरवलेलं होतं तिथं जायचं. गावात एक खूप चांगली प्रसिद्ध गोष्ट होती. ती तुम्हाला गोष्ट सांगतो काय आहे. गोष्ट म्हणजे एक म्हण होती, किंवा असं म्हणलं जायचं त्या गावामध्ये, सोमवारी जर बेलफळ किंवा बेलपत्र जर शिवाला अर्पण केलं, शिव म्हणजे भगवान शंकराला जर अर्पण केलं, तर जी काही संकटं असतात ती दूर होतात. त्यांना आधीच भीती वाटलेली त्या सावलीची, त्यामुळे नेहानी लगेच बेलपत्र जे होतं ते 3 पानाचं असतं, 5 पानाचं असतं, 7 पानाचं असतं, ते बेलपत्र घेऊन ती आली. कुठून तरी गावातनं एखाद्या झाडामध्ये असेल, झाडाला असेल, ते घेतलं तिनं आणि आली. आता नेहाचा पहिला कॉल झालेला होता कोणाशी, राहुलशी, येणार का मी. तर त्या कॉलवर सांगितलं हां मी येते, आणि आल्यावरती आपण असं जाऊया. राहुल काही क्षण शांत राहिला. ती थोडी घाबरलेली होती. ऍक्च्युली त्यांना जायचं होतं, ती घाबरलेली होती, पण सोमवार होता, गेलं तर पाहिजेच, त्यामुळं त्यांनी जायचा निर्णय घेतलेला. चला, ऍक्च्युली आता संध्याकाळ झाली आहे, नेमकं काय झाले बघूया. आता पुढं व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. आणि याचबरोबर आणखीन एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो की बेलाचं जे फळ असतं, ऍक्च्युली बेलाच्या झाडाला म्हणतात इंग्लिशमध्ये वूड ॲपल. बेलाचं झाड मोठं व्हायला खूप वर्ष लागतात आणि त्यानंतर फळ यायला तर आणखीन लांब. तर बेलाचं जे झाड असतं, त्या बेलफळ जे असतं, त्या बेलफळाचे अत्यंत गुणकारी असे उपयोग आहेत. एक म्हणजे पचनसंस्थेसाठी बेलफळ अत्यंत गुणकारी आहे. डायजेस्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होती त्यानं. त्यानंतर कुणाला जुलाब किंवा आणि काय होत असेल ह्याच्यावरती सुद्धा ते चांगलं आहे. पोटात गॅस किंवा ॲसिडिटी होत असेल त्यासाठीही ते वापरलं जातं.
काही लोक मधुमेहावरती म्हणजे डायबेटीससाठी सुद्धा वापरतात. ब्लड प्युरिफिकेशन आणि हार्ट हेल्थ यावरती सुद्धा ते वापरलं जातं. म्हणजे किती उपयोग आहेत बघा, एका त्या बेलफळाचे किती उपयोग आहेत. अँटी इन्फ्लेमेटरी सुद्धा आहे, जळजळ कमी होती, अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल, किती एका फळाचे किती गुणधर्म असू शकतात बेलफळाचे. थकवा कमी करतं, एनर्जी बूस्ट करतं. तुम्ही ते रूह अफसा वगैरे असतं ना, त्यासारखं सुद्धा कदाचित उन्हाळ्यामध्ये काहीतरी करून त्याचं पिऊ शकता. बेलाचं सरबत, त्यालाच म्हणले बेलाचं सरबत सुद्धा तुम्ही करून पिऊ शकता. आणि काही जण बेलाचा मुरांबा सुद्धा घालतात. एवढं ते बेलफळ अत्यंत गुणकारी आहे. चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया आणि आपल्या टॉपिककडे वळू. बेसिकली आपण व्हिडिओमध्येच आहे, आपण टॉपिककडे वळू. संध्याकाळ झाली, चारही जण पुन्हा त्या जागेकडे चालत होते. कीर्ती क्रिंज टोनमध्ये म्हणाली, गाईज प्लीज बोला ना, हे आता आपण शेवटचं चाललोय त्या झाडांकडं. कारण पुन्हा आता मला तिथं जायचं नाही. पुन्हा तिथं मला गेलं की त्या झाडांकडं काय होतं, त्या सावल्या दिसतात आणि मग भीती वाटायला लागते, असं तिचं स्पष्ट म्हणणं होतं. समर म्हणाला, आज आपल्याला उत्तर नक्की मिळणार. म्हणजे कशावरून? तर म्हणलं, मला गट फिलिंग आहे की आज आपल्याला उत्तर नक्की मिळणार ह्या गोष्टीचं. नेहा एकदम शांत होती. ते 3 पानाचं बेलफळ, बेलपत्र घेऊन ती चाललेली. बेलपत्र घेऊन ती चालली होती तिकडं. मला राहुलनं विचारलं, हे तू काय आणलंयस? नेहा हळूच आवाजात म्हणाली, हे बेलपत्र आहे आणि हे अर्पण केलं जातं शंकराला सोमवारी, त्यामुळे आणले मी. राहुल हसला, सायन्स प्रोजेक्ट आपला चालू आहे आणि हे कुठलं घेऊन आली आहेस तू? आता हे आपण कसं रिसर्चमध्ये इन्क्लूड करायचं सांग बघू. ती हसली, खुदकन हसली ती ॲक्च्युली, पण ठीक आहे म्हणाला तो. नेहा म्हणाली, कधी कधी दोन्ही कनेक्टेड असतात रे, त्याला काय करणार. ते झाडांजवळ पोचले. ते 4 जण त्या झाडाजवळ पोचले. झाडावरती गेल्यावरतीच तिथं त्यांना श्वास घ्यायला पुन्हा त्रास व्हायला लागला. संध्याकाळची वेळ होती. पुन्हा एकदा तो कार्बन डायऑक्साईड झाडाच्या खाली जड असा तयार झालेला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नेहाने काय केलं, ते बेलपत्र जे होतं त्यानंतर ते त्या झाडाखाली ठेवलं, मुळांजवळ. चमत्कार झाल्यासारखं तिथली हवा जी आहे ती हलकी झाली. जणू काही त्या झाडांनी एक्स्ट्रा ऑक्सिजन पुश केला तेवढ्या जागेमध्ये आणि त्यांना छान वाटलं श्वास घ्यायला. भरून त्यांनी श्वास घेतला. बरं, तिथं ती जी सावली होती ती झाडामध्ये वाट बघतच होती. विचारलं तिनं, आलात का पुन्हा? ते म्हणाले, हो हो आलो ना. कीर्ती पुन्हा घाबरून म्हणाली, अरे ती परत तिथं सावली बसली आहे बघ वरच्या फांदीवरती, मला काय परत यायचं नाही बा. ती घाबरली आणि हळू आवाजात राहुल तिच्याकडे बघून म्हणाला, अगं इंटरॅक्शन जे चाललेलं आहे आपलं ते तर पूर्ण व्हायला नको का? असं का करतेस? ते इंटरॅक्शन पूर्ण व्हायला पाहिजे. ते कनेक्शन जे झालंय आपल्या झाडांबरोबर ते नेहमी होऊ शकत नाही ना, ते पूर्ण व्हायला पाहिजे. तिलाही ते पटलं थोडंसं. आता याच वेळी त्यांच्या डोक्यामध्ये एक आवाज घुमला. हे जे काही इंटरॅक्शन आहे तो आत्ता जस्ट म्हणलेलाच होता तिला, पण आत्ता जे इंटरॅक्शन आहे ते पूर्ण करा. मग आता हे करणार कसं? त्याच्या मागं थोडंसं राहुलनी सायन्स हुडकून काढलेलं. इलेक्ट्रोकेमिकल सिग्नलिंग, ट्रीज इलेक्ट्रिकल इम्पल्सेस देतात, त्यांच्या फील्डमध्ये आपण आहोत, तर आपल्याला हे कंप्लीट करायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्याला जाणवत होतं की तो जो सिग्नल आहे तो झाडांच्या मधून येत होता, मुळातून येत होता आणि तो डायरेक्ट त्यांच्या मेंदूमध्ये घुमत होता तो सिग्नल, आणि तो प्रोसेसही होत होता. बरं, आता बेलपत्र अर्पण केलं नेहानी मगाशी सांगितल्याप्रमाणे. हवा पण हलकी झाली आहे तिथली. थांबा, ते सगळं वेगळं आहे, इरिलेव्हंट आहे, असं सगळं त्याच्यामध्ये चालू होतं. कसं ते इरिलेव्हंट असणं? सगळं कनेक्टेडच आहे ना, सायन्सच होतं ते सगळं. भले त्यांना ते एक्सप्लेन करता येत नव्हतं, पण ते सायन्सच होतं, ते कनेक्टेडच होतं. नेहानं ते अर्पण केल्यावरती सगळं शांत झालं. एक्स्ट्रा ऑक्सिजन सुद्धा पंप झालाय. ते पुन्हा बोलायला मोकळे झाले. हवा बदलली आहे, श्वास नॉर्मल झालाय. पक्ष्यांनी सुद्धा हलकाच
पक्षी ॲक्च्युली आता कुठले राहिले, संध्याकाळी होते ते, एक पोपट, कावळा आणि कुठला असेल तो असा असा उडणारा तो वटवाघूळ एक असेल, कुई 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 करणारं, एक 3-4 प्रकारचेच पक्षी होते तिथं झाडावरती. प्राणी हल्ले, सगळं रिलीज झालं, जणू सगळं काही मोकळं झालं आणि ते मोकळेपणा त्याच्यामध्ये थोडासा आला. त्यांच्या डोक्यात आता हे सगळं पाहिलं त्यांनी, झालेलं सगळं, त्यांना जे काय आढळलेलं होतं आणि थोडीशी क्लॅरिटी आली त्यांना, काय झालंय नेमकं तिथं. राहुल म्हणाला, अगं बनियन आणि म्हणजे पिंपळ आणि वड हे 2 जे असतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन हे हवेमध्ये पंप करतात. त्यांची पानं तुम्ही बघितली असली, एवढी एवढी मोठीच्या मोठी पानं असतात, अशी हार्ट शेपमधली, आणि केवढी जुनी, किती किती त्या पानाच्या जाळ्या वगैरे तुम्ही बघितलं असेल पुस्तकामध्ये, बरेच लोक ठेवतात, त्याच्या जाळ्या केलेल्या असतात, कोणी लोक पुस्तकात ठेवतात, कोणी लोक गाईडमध्ये ठेवतात आणि काय 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 करतं आणि जपून अगदी ठेवतात. ते अगदी पिवळं पडून, काय म्हणतात त्याला, अगदी पुढच्या 15 वर्षानंतर त्यांना बघायचं असतं त्याच्यात काय झालेलं आहे नेमकं. अशा पद्धतीनं त्यांनी ते जपून ठेवलेलं असतं. बऱ्याच लोकांच्या आठवणीही त्याच्याबरोबर जुळलेल्या असतात. बरं, आता काय झालं की सोमवारचं चालू आहे आपलं डिस्कशन. आता सोमवारी नेमकं काय होतं की बरेच लोक या वड आणि पिंपळाला जातात आणि त्याचं कारण म्हणजे तिथं ह्युमन प्रेझेन्स आणि हा फ्रेश एअर सर्क्युलेशनमुळं सगळ्यांना सुद्धा छान वाटतं आणि एक शांतपणा येतो तिथं. अशा पद्धतीनं राहुलनी पण एक्सप्लेन छानपैकी केलं, पण त्याच्या आवाजात खात्री मात्र नव्हती. कारण सावली आहे ना शेवटी, ती सावलीला तुम्ही एक्सप्लेन कसं करणार आहे, त्या सावलीला एक्सप्लेन नाही करू शकत काही झालं तरी. आणि ती खोडावरती त्या एका फांदीवरती वरच्या जाऊन बसलेली होती, त्यांना काही करता येत नव्हतं ॲक्च्युली अशा वेळी. ती आकृती पण याच वेळी पण 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 ती जी आकृती होती ना यावेळी शांत होती. मागच्या वेळेसारखं एकदम त्यांना भीती वगैरे घातलं नाही त्यांनी. एवढंच म्हणाली, आता हे सगळं तुम्ही केलंय, आता आपलं कनेक्शन पूर्ण झालं. तिनं बेलपत्र ठेवलेलं होतं, हवा मोकळी, बरंच एक्सप्लेनेशन दिलं. इथं लोक येतात, कामने, सायन्स, सायकोलॉजी वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, हे आता संपलं का? आता तरी आपला रिसर्च प्रोजेक्ट संपला का? आता तरी आपण जाऊ शकतो का? डोळ्यात पाणी आलं तिच्या, भीती वाटणं साहजिक आहे. तेवढ्यात आवाज आला, आता तुम्ही ऐकायला लागलाय, शांतपणे ऐकायला लागलाय. सगळं काही नॉर्मल झालं आणि नॉर्मल झाल्यावरती ते 4 जण होते ते मागं सरकले. मागं सरकल्यावरती तिथं त्यांना वाटलं सगळं काही झालंय, आता संपलंय. तिथनं त्यांनी निघायचा निर्णय घेतला. निघून घरी आले. घरी आल्यावरती येताना राहुलनी त्याच्याबरोबर ती खाली झाडाच्या मुळामध्ये छोटीशी 2 वडाची आणि पिंपळाची झाडं होती त्यांच्याबरोबर. ती अशी उपटून मातीचा गोळा लावून बरोबर घेतलेली. घरी घेऊन आला तो, ती दोन्ही. घरी घेऊन आल्यावरती त्यांना पुन्हा एकदा ती कुंडीमध्ये लावली छानपैकी. कुंडीतच लावायला पाहिजे, कारण तो आता एका ठिकाणी राहत होता, जमीन कमी होती त्याच्याकडं, पण कुंडीत लावली त्यांनी ती दोन्ही झाडं. कारण ह्या झाडांसाठी जमीन मोठी पाहिजे हो. ती झाडं मोठी 100-100, 1000-1000 वर्ष जगणार, त्यांना पसरायला पण जमीन तेवढी दिली पाहिजे ना. त्यांची मुळं जर तुम्ही बघितली, असं म्हणतात की वडाचं झाड जेवढं वर तेवढं खाली असतं म्हणे, आणि ते असं पसरलेलं असतं. ते जसं ते वरती असं पसरलेलं असतं डौलदार, तसंच खाली सुद्धा ते मुळाच्या रूपामध्ये असतं असं म्हणतात. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना तुम्ही पाहिलं असेल, त्याचा शेप पण तशाच पद्धतीनं आलेला असतो. बरं, आता ती 2 झाडं तात्पुरती त्यांना कुंडीमध्ये लावली आणि कुंडीमध्ये लावून पाणी वगैरे घातलं. आणि त्यानंतर काय झालं की तो पुन्हा गुगलवरती त्याचं दिवसभरामध्ये जे काम झालंय त्यानंतर सर्च करायला बसला. सर्च करायला बसल्यावरती त्याला छानपैकी 2 ते 3 अशी फाइंडिंग मिळाली. काय बाबा, तर प्लांट सिग्नलिंग, ह्युमन परसेप्शन
आणि कलेक्टिव्ह रिस्पॉन्स वेगळी आहेत. ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तो थांबला, स्क्रीनकडे तुम्ही पुन्हा एकदा पाहिलं, स्क्रीन फ्लिकर झाली आणि त्यातून पुन्हा एकदा मेसेज आला, आता तुम्ही ऐकलं. बर, तो हळू आवाजात म्हणाला, ऍक्च्युली आता तिथं कुठली सावली नव्हती, बरोबर आहे. मग आता कसं आहे झालं असेल हे कसं घडलं परत. ते त्या मोठ्या झाडाजवळ पण नव्हते, त्या दोन्ही, सावली पण नव्हती. तुम्हाला काय वाटतंय? 2 सेकंद विचार करा. तुम्हाला काय वाटतंय कशामुळे झालं असेल हे? त्याच्या स्क्रीनवर आता कशामुळे आलं? आठवतंय काय झालंय? थोड्या वेळापूर्वी तो येताना ती 2 छोटीशी झाडं घेऊन आलाय त्याच्याबरोबर, आणि ती छोटी झाडं लावल्यावरती ती सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेत. आणि ती दोन्ही छोटी झाडं जी आहेत ना ऍक्टिव्ह झालेली, त्यांनी हळूच त्याच्या बरोबर त्याच्या स्क्रीनच्या माध्यमातून बोलायला सुरू केलंय. त्या छोट्या झाडांनी सुद्धा जस्ट आत्ता लावलेत, त्यांच्यात सुद्धा ते सिग्नल पास करू शकत होते ते राहुलपर्यंत, आणि तशा पद्धतीनं त्यांनी तो सिग्नल पास केला. चला, आता आपली गोष्ट आजच्यापुरती संपलेली आहे. अशीच पुन्हा एकदा आपण पुढे जाऊन गोष्ट ही आता गोष्ट अशी पुढे कंटिन्यू होत राहणार आहे. तर त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा आपल्याशी. हळूहळू कशी एक्सप्लोर होतीये बघूया, त्यांना काय काय गोष्टींचा उलगडा होतोय, यातनं कुठं कुठं जाऊन पोचतंय हे पाहू आता. बर, पण मनामध्ये मात्र एक शंका त्या चौघांच्या अजूनही होती. हे फक्त सायन्सच आहे का, आणि काही वेगळं पण आहे याच्यामध्ये? व्हिडिओ संपलेला आहे. आता तुम्हाला जर हा आजचा टॉपिक आवडलेला असेल, सब्जेक्ट आवडला असेल, नक्की आवडलेला असणार आहे. पुन्हा काहीतरी आपण नवीन याच्यामध्ये आपल्याला सापडले, आपण नवीन काहीतरी ऐकलंय. नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर सुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि कनेक्टेड राहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण. नमस्कार.